बोलले ना पैसे वसूल झालेले आहे 30 रुपये रास टाइम थांबला मी इथं बाबा या मागाडी परत एकदा आपण आता परत जाऊन जाऊ मगाच सारखा बघा ग्रीन ॲनाकोंडा आहे तर बघा पाण्याने फिरतोय बघा समोर आहे ग्लासमधून दिसते बघा ॲनाकोंडा बघा इथं गेंडा आहे दणक्या मोठा आणि मस्तपैकी झू आहे काय फिरते याच्याजवळ बघला फिरते चालते बघा काकडी बघा त्याची नमस्कार मंडळी तर आता वाजले 8:40 तर शुभ सकाळ गेल्याना मी आज आहे गणेश जयंती तर सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आता आंबोड्याला मोठा उत्सव असेल आज तर आम्ही आहे तिकडं सर्व बाईला पण खूप आठवण येत आहे गणेश उत्सवाला जायचा होता बाईला। आता आम्ही चाललो मीनाक्षी टेम्पल बघायला। आता आम्ही आहेत मदुराईमध्ये चला आता आम्ही चेकआउट करतो चला। लिफ्ट वगैरे आहे आम्हाला तिसरी माझ्यावर रूम होती आमची दुसऱ्यावर पण सगळा कोण दापत गेला काय अजून कधी करणार आम्ही मस्तपैकी रिक्षा बसून चाललेलो आहे आम्ही मीनाक्षी टेम्पलला। भाई बघा कसं बसतात ते बघा कसं बसतात टेम्पो गेले रिक्षा नाही गेले मी चालत चालत चाललो आम्ही मंदिराकडं। हे समोर मंदिर आहे मंदिराचं काम चालू आहे पेंटिंगचा बांबू लावलं मंदिरावर सगळं ते चालत चालत चाललं थोडं इथपर्यंत रिक्षा येत नाही हे फक्त जाणार रिक्षा आहे तिथून। चप्पल स्टँड आणि लॉकर आहेत तर सगळा घड्याळ फोन सगळा इथं स्टॉल लागतंय काहीच अलाउड नाही आतमध्ये। चला मस्तपैकी आज देखील आमचा दर्शन झालेलं आहे 15 ते 20 मिनिटांच झाला। आज पण आम्ही शंभरवाला पास घेतलेला। आता चाललो आम्ही पार्किंग जवळ पार्किंगवरशी ड्रायव्हरला बोलवणार आहेत तिकडून रूमवरशी तो डायरेक्ट आम्ही जाणार आहेत त्रिवेंद्रमला। आमचं पद्मनाथ स्वामी मंदिरचं दर्शन झालेलं आहे आता तिथं आमच्या 2 ते 3 वाजता आहेत। चला भेटू आता आणि मंदिराचं परिसर बघा किती मस्त साफ आहे बघा। की थांबलं नाही तर हायवेला चहा प्यायला पूर्ण हायवे आता बघा समोरशी आता मस्तपैकी गाड्या। बाईने आज उपास धरलाय बटाट्याचा चिवरा घात सुटलाय बाई अक्का कपवलाय संदेश भाईने उपास केलाय पकडलाय पूर्ण आज। तर रस्त्यामध्ये कॅफे भेटलाय व्हेज सँडविच आणि फ्राईज मागवल्या भाई दोघाही ना आम्ही बर्गर मागवले आम्हाला टाईम लागेल मस्त छोटासा कॅफे आहे हायवेलाच आहे मस्त आमची ऑर्डर आलेली आहे बर्गरची। आज व्हेजमध्ये काम चालवायचं आहे आज गणेश जयंती आहे आता खातो ना निघतो आम्ही मस्त। चला मस्तपैकी गाडी बसून आरामात चाललो आहे आम्ही सँडी भाई आपला आहेच पुढं बेकार होऊन तापला बेकार गाडी नवीन आहे कुलिंग होते मस्तपैकी काय भाई थोडंसं इंग्लिश गाडीलाही इंग्लिश झाडत्या दाखवलं ब्लॉगर आहे
चक्कीचा कचरा बघा किती आहे, फुल कचराच कचरा सगळं बघाल तिकडं पाहून चिमणी लय लय म्हणजे लयच आहेत. समोर पण आहेत बघाल तिकडं, ते साईडला पण आहेत, नारळाचे ते साईडला. एकदा नाश्ता करायला थांबलेले आहेत पोरा, पण डाळ वडे घेतलेले आहे. मसाला वडा डाळ वडा होंडा मसाला वडा नाव आहे काय? डाळ वडा मसाला वडा बोलतात. मला मस्तपैकी दमलेलो, आम्हाला रूम भेटली, आता फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललो आम्ही जेवायला. चला आता आज व्हेजच खायचं आहे आम्हाला, उद्या काय आहे ती हाणामारी करू. चल बाई. मस्तपैकी आज व्हेज आहे, पनीर बटर मसाला, मशरूम मसाला आहे, पनीर चिल्ली आहे. एवढं व्हायचं काय चाललं आहे. 12 वाजलं ना आणि सकाळीच ऑर्डर मागवले. इथं आम्ही रूम घेतलाय, तर चाललो आम्ही खायला वरती, बाकीचं आंघोळ करताना अजून. मस्त रूममधून निघलेले आहेत पोरा. आता जायचं आहे झू बघायला, ॲनिमल झू. तिकडं सगळं प्राणी आहेत ते बघायला जायचं आहे. पहिले जेवायचं आहे आणि तिकडे जायचं. चला भेटू आता तिकडं आपण. आणि हा व्लॉग आहे ना कालचा आणि आजचा मिक्स असणार आहे दोन. कालची एकच मंदिरात गेलो बस, दुसरी काय जास्त कुठं काही गेलो नाही, त्याच्यामुळं हा एकच ब्लॉग आहे. मस्त हॉटेलला आलो आता आम्ही, कॅफे टाईप हॉटेल आहे, सगळी बसली. भाईला टनाच बनवलेला आहे. बिर्याणी स्पेशल सांगते आम्ही. हे बघा मस्तपैकी बिर्याणी आली बाउलमध्ये. 2-3 मोठालं पीस आहेत, तंदुरी पीस आहेत. दणकाले पीस बघ आता बा या ना का. एक नंबर लागतोय. 2:15 वाजलं. पोचलो आम्ही आता म्युझियम मध्ये. आणि झू दोन आहे तिथं, एक झू आहे एक म्युझियम आहे. तर चाललो होतो आम्ही तिथं म्युझियम आहे ना, ते साईडला झू आहे. मस्तपैकी चाललं. ऊन लय बेकार लागतोय. आपल्याकडचा मेचा उन्हाळा, ते जानेवारीचा उन्हाळा, आता फेब्रुवारी चालू आहे समजा. किती भारी बनवलंय ते. हत्ती झोपलेलं या केलं आहे, गवतान. गार्डन आहे का इथं. वानर आहे, काला काला वानर आहे बघा, लय लांब आहे तो. एकच आहे हे बघा, इथं लिहिलं आहे बघा, वाचा तुम्ही आता. भाषा बघा खाली इंग्लिशमध्ये पण आहे. हा मस्त दणकी घुबर आहे, खायची आहे का बना. इकडे पण एक आहे दणकी, दणकी बाबा. पोरले वाटतं डोलं हालत पण नाही, स्टॅच्यूवर केलं. तिकडं पण आहे ते बघ वरती. हा मस्तपैकी गिधाड आहे, व्हाईटवाला आहे, व्हाईटवाला. उरं आणि घारी पण आहे त्यानं. घारी आता कुठं बसल्या, उरत होते आत्ताच. गिधाड आहे गिधाड बघा. बदक वगैरे सगळं पक्षी इथं आहेत, रास आहेत सगळं. एकदम पाण्याने सोडून द्या. स्विमिंग पूल मध्ये पोहते येऊ. काय मुंगूस सारखं दिसतंय, काय बोलतात त्या काय माहिती नाही. म्हणजे काय मराठीत बोल. मुलटी सारखा दिसते, मुलटी सारखा. तिथं सिंह बसलाय, जंगलाचा राजा. झोपलाय बघ. एकच आहे का. फोटो मार, झुमिंग मार जरा. अजून क्लिअर दिसतंय. बघून जा. तेवढी झुमिंग पोचन आहे ना आपली. बघा इथं गेंडा आहे,
दणक्या मोठा आणि मस्तपैकी झू आहे. काय फिरते याच्याजवळ, बघला फिरते, चालते बघा, काकडी बघा त्याची. चला असते असते बघू आता. सिंह काय उठला नाही आपल्याला बघायला. चला बघा पानगेंडा पण येतो, पानगेंडा तारावले इथं 2 आहेत, एक आणि तिकडे 2 आहेत, 3 आहेत. बेकार गरमी होते का दमलं ना आता. पोरांना पाहिजे पाणी, तर बाहेर गेल्याशिवाय पाणी काय भेटणार नाही. जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला फिरता आम्ही. चला मस्त इथं पण काय बघू, काहीतरी हरिण आहेत वाटतं, दाखवतो थांबा तुम्हाला. सांबर आहे तिथं, सांबर डिअर. पाके आहेत, बिर्याणी टाकली होतं काय ना. लांब पण तिकडं मागं पण आहेत. सांड बघायला, सांड बाहुबली मध्ये आहेत बघा तो सेम. मला वाटतं बेकर आहेत, बेकरच आहेत. लय आहेत तिथं पण, व्हाईटवाला पण आहेत, लय आहेत लय आहेत. बघा हरणी, रास आहे तिथं, चरताना हरणी बघा, हरणी एकदम पाके आहेत. दाबाके एकदम दाबाके. हे बघा मस्तपैकी हे बसला इथं लिओपोर्ड म्हणजे आपला बिबट्या. काय दिसा पण नाही तो, हे बघ तर सफेद वाघ आहे. चाल सगळं झोपलं, सगळ्यानंतर आता झोपत होतं काय समजा ना. काय काय आव्हानांचे तर चार्जिंग वाला ढोलं का काय समजत ना, सगळंच झोपलं. हे बघा इथं मस्तपैकी व्हाईट टायगर आहे. नाही मग जत्रेतल्या सारखं झोपलं ते, एक पण उठलेला नाही. तिकडं पण आहेत अजून, बघू चला तिकडं पण. इथं आहे वाटतं उठलेला, इथं आहे का, इथं कारले तोंड दिसत पण ना, एवढं दिसतंय. निवल चार्जिंग आहेत रे. उठला आता कसला डारकाला उठतोय, असं आलता धावत धावत आलता डायरेक्ट पब्लिक वर गेला आतमध्ये. आत्ता घरी माझी आली. इथं पण आहे एक मस्तपैकी वाघ, बारीकसा आहे पण तो लय मोठा होता. आतमध्ये नाही तो आखरडोल्या बागता त्याला उठत नाही. तो मागाची मस्त डारकाली फोडलेली त्यांनी, पुरं धावत आलता पब्लिक जवळ. व्हिडिओ बंद होती पण आपली, काय करणार आता. हा दाढ देते बघा, दाढ देते. हे ये हा हे बघ दाढ देतोय. हा हा ये रे कपली वाटतं, चार्जिंग कपली वाटतं त्याची. ये रे साईडला पण निघलाय बाहेर आहे बघा. आता पिसलवलं जरा, पिसलवलं त्याला. कसं चालते बघा, चालतं याला पण कवलवलं आम्ही जरा. आता आला तो हे साईडला, ते साईडला. हा संदेश फुल मेहनत घेते, पिसलवलं त्याला. हा ये रे पोटी आहे डारकाल्या पडतो छोटे छोटे. आता मागा सारखी पडतो, परत झोपला का मग जायचं आपण. अरे ये तिकडं तो भारी करते, भारी चालते बघ तिकडे तो.
पिसलवला त्याला बघा, उठला आता चालला जावाला रागान चालली जावाला असली धाडकाली पडते हे तू तयारी नाही धाडकाली पडली ना पैसे वसूल झालेले 30 रुपये रास टाइम टाकला मी इथं बाबा या मागाडी परत एकदा आपण आता परत जाऊन जाबल मगाच सारखा मी तिथं 15-20 मिनिटं थांबलेलो ते वाघाला अग्रेसिव्ह करायला भडकावाला आणि आमची मेहनत रंगला आई हा अंदेस बाबा घसं दुखलं आमचं बोंबलून 2 वेळा बघला आम्ही एकदा डोल्यान बघला आता कॅमेऱ्यान पण शूट झाले आपले बघा आता मस्त आराम करतो आम्ही इथं बसलं नाही तर इथं पण आहेत हे बागा हरका नाही तो एकच बागा हरका होता सुसर आहेत मगर आहे लाकूड आहे दोनच आहेत ना कासव पण आहे तिथं आता मेन वस्तू बघायला आलो आम्ही कोबरा बघायला आलो कोबरा बघूया मस्त हवा लागते इथं कोबरा कुठे ठेवलं बघू दे ग्रीन अँडाकोंडा पण आहे तिकडे अनाकोंडा आता बघू चला आतमध्ये कसं दिसतं ते दाखवतो तुम्हाला इथं काय आहे का अजून यानं दिसत नाही पाण्या विना नाहीत का बघू दे बघा ग्रीन अनाकोंडा आहे इथं बघा पाण्याने फिरतोय बघा समोर आहे ग्लासमधून दिसते बघा अनाकोंडा किंग कोबरा इथं किंग कोबरा समोरच बसलाय काय ते 5 फूट उडी मारतो ना बाई चालतंय छोटीशी जागी ठेवलं ना आईस्क्रीम घायला जमलं नाही दादा आपण घेतलाय चॉकलेट कॅन ते घेताना अजून बाबूचा आता आम्ही एक्झिट करतो इकडून आता इथून जाणार आहेत आम्ही